एकदम झणझणीत होती, झणझणीत मस्त, एकदम झणझणीत होती, झणझणीत मस्त, एकदम झणझणीत होती, झणझणीत मस्त. नंबर 1 बोरसुरी डाळ झालेली आहे. अगदी सुंदर अशी डाळ यवाच्या हाताने बनलेली आहे. यवाची डाळ म्हणल्यानंतर काय तिथे चॅलेंजेस नाही. एकदम अप्रतिम, उत्तम, स्वादिष्ट, रुचकर जेवण, एकदम घरगुती टाईप. देऊ का तुम्हाला? मसाला पुडी घ्यायचा आहे काटत आता वार सुटलं का? नमस्कार, मी प्रदीप मुरमे. आज आपण निलंगा शेजारी असलेल्या दापका या गावी आहोत आणि आपल्यासोबत श्रीमती महादेवी स्वामी आहेत. श्रीमती महादेवी स्वामी या निलंगा शहर व परिसरातील एक अत्यंत चांगल्या अशा प्रकारच्या स्वयंपाकी म्हणून या परिसरामध्ये त्यांचा नावलौकिक आहे. तर नेमकं त्यांचा हा जो काही प्रवास आहे, हा प्रवास आज आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्वजण त्यांना या ठिकाणी यव्वा या नावाने ओळखतात. तर आपण या ठिकाणी यव्वाशी नेमका संवाद साधू. यव्वा, काय सांगाल, नेमकं किती वर्षापासून तुम्ही स्वयंपाक करता? 25 वर्ष झाला. 25 वर्ष झालं. आता नेमकं काय काय करता तुम्ही? लाडू करतो, गुलाबजामुन करतो, बालुशे करतो, खारी बुंदी करतो आणि राजा राणी करतो. हे समजा करतो, भाकरी करतो, वरण करतो. हा, लाला पाटला पशीच काय तर 10-12 आता आपण लाला पाटलांच्या ठिकाणी आहोत. तर आता लाला पाटलाकडे तुम्ही कितीदा स्वयंपाक केलाय? काय तर 10 वर्षापासून करायला आम्ही. आणि निलंगा शहरामध्ये कोणाकोणाच्या ठिकाणी तुम्ही केला स्वयंपाक, काय सांगता येईल? आता समजा निलंग्यामध्ये दोन नावं सांगायचं म्हणलं तर रेशमे, आता लाला पाटील, आता हे नाही, लई जागी केलं, आता आपल्याला आठवण नाही. आता मग निलंगा शहरामध्ये करता का शहराच्या बाहेर पण करता? बाहेर बी करतो. कुठं बाहेर केलं तुम्ही? लातूरला केलं, नांदेडला केलं, पुण्याला केलं. पुण्याला? हा, पुण्याला. हे भरत नाईकवाडे होते, त्यांनी घेऊन गेले आम्हाला स्वयंपाकाला. आता नेमकं 100 लोकांपासून किती लोकांपर्यंत स्वयंपाक तुम्ही करता? 2000 पत्र. 2000 पर्यंत? 2000 पत्र. हा, 2000 पर्यंत स्वयंपाक करता. आणि त्याहीपेक्षा जास्त मोठं घेतात ते बी घेतो. ते बी 5000 4 असं कसं आलं तसं घेतो. आता तुमच्याकडे म्हणजे तुम्ही मदतीला किती बाया घेता? बाया पण आता आज लाला पटेल यांच्या ठिकाणी जे काही डाळ पार्टीचं जे काही आयोजन केलेलं आहे, आता किती बाया तुमच्या हाताखाली आहेत? 15 बाया आहेत. 15 बाया. दररोज किती बाया तुमच्याकडे असतात? 10 12 15 20 काम लागल्यासारखं. आता आज किती जणांच्या ठिकाणी तुम्ही स्वयंपाक करतात? आज 3 जागी. लाला पटेलच्या ठिकाणी एक, आणखी 2 कुठं? आणि एक इथं देवाला गेलते ह्याला पंढरपूरला, पण त्यांचं केले. आणि पुन्हा एकाच भेळवाल्याचं केले. 3 ठिकाणी केले. मग एका दिवशी किती स्वयंपाक? आता 3 म्हणलात, आता 3 पेक्षा जास्त कधी केलात का? नाही, 3-4 करतो असं. 3-4 करतो. आता तुमच्या घरामध्ये किती जण आहेत? तुमचं कुटुंब कितीच आहे? कुटुंब आमचं काय तर 10-20 माणसाचं आहे. मग आता हे सगळं घर तुमच्यावरच आहे का? नाही, समजे बी करते, आम्ही बी करतो. सगळे करतात आणि तुम्ही पण करता. तुमचा जे काही स्वयंपाक आहे अतिशय रुचकर म्हणा, अतिशय स्वादिष्ट म्हणा आहे म्हणतात, आणि तुमच्या हाताला चव आहे म्हणतात. काय सांगाल? चव आहे म्हणते समजे लोक, म्हणून आवडीने येतात. आम्ही का कागद हे केलं नाही, का नाही, घरापत्र येऊन त्याचे नाही येऊन सांगून जातात. पटेल यांच्या ठिकाणी हे जे काही डाळ आहे, नेमकं कोणती डाळ आहे? बोलश्री डाळ आहे. आणि किती लोकांचं जेवण आहे? 5000 लोकांचं आहे. जवळपास 4 ते 5,000 लोकांचं जेवण आहे. आता यव्वानी जी केलेली जी काही डाळ म्हणा किंवा जे काही स्वयंपाक आहे, कसा वाटला तुम्हाला? अतिशय सुंदर
आणि पौष्टिक स्वादिक जेवण ना दररोजच्या पेक्षा अर्धी भाकर आम्हाला या ठिकाणी आता त्याच्या डाळीमुळे आम्हाला जास्त खावी लागली. जसं आपलं निलंगा राईससाठी प्रसिद्ध आहे तसं मला वाटतं आता येणाऱ्या काळामध्ये डाळी सुद्धा प्रसिद्ध होईल. तुम्हाला कशी वाटली डाळीची चव कशी होती? एकदम झणझणीत होती. कसा वाटला? एकदम छान होता. डाळ एकदम सुंदर झाली. येवाची डाळ म्हणल्यानंतर काय तिथे चॅलेंजेस नाही. सुंदर डाळ, आवडली? खूप छान. कशी होती येवाची डाळ? एकदम अप्रतिम उत्तम स्वादिष्ट रुचकर जेवण एकदम घरगुती टाईप. डाळीची चव कशी वाटली? डाळीची चव अगदी उत्तम आहे आणि ह्या डाळीसाठी येवा म्हणून जे आमच्या ताई आहेत त्या येवांच्या हाताला एवढी सुगरण चव आहे की आज मी येवाच्या हाताने आत्तापर्यंत किमान 5 ते 7 वेळेस ही डाळ चव घेतलेली आहे. अगदी सुंदर अशी डाळ येवाच्या हाताने बनलेली आहे. दादी डाळ कशी वाटली? डाळीचा आस्वाद घेतला तुम्ही, आता नेमकं चव कशी आहे? नाही हे लालासाहेब लाला पटेलचे फेवरेटच डाळ म्हणजे जेवणाचा आहे. नंबर 1 डाळ आहे. स्वयंपाक अतिशय चांगला झालाय. सुंदर आहे. डाळ एकदम नंबर 1 आहे. डाळ नंबर 1 हा आहे ना? नंबर 1 सुंदर डाळ आहे. नंबर 1 आहे. आवडली का डाळ? आवडली. स्वयंपाक कसा वाटला? एकदम सुंदर छान स्वयंपाक छान आहे. वाटली? नंबर 1 बोरसुरी डाळ झालेली आहे. नंबर 1 जेवण आहे. आवडली? नंबर 1 आणि व्यवस्था चांगली आहे. सगळे नियोजनबद्ध कार्यक्रम आहेत. डाळ कशी वाटली? खूप चांगले. आपल्याबरोबर येवाच्या सहकारी श्रीमती वनिताताई जाधव आहेत. तर नेमकं त्यांच्याकडून आपण येवाच्या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करा. काय सांगाल ते, तुम्ही कधीपासून येवाबरोबर काम करता? आता 10 वर्ष झालं. 10 वर्ष झालं. आता या ठिकाणी काय चालू आहे नेमकं? वरण चालू आहे. वरण चालू आहे. किती लोकांचं वरण आहे? 500 लोक. 500 लोकांचं वरण आहे. आता येवा नेमकं काय करणार आणि तुम्ही काय करता? आम्ही चिराचिरी करता, भाकरी करता, इवन वरण भात करते येवा. आता येवा नेमकं काय काय करतात स्वयंपाकामध्ये करायचं म्हणून तर काय काय करतात तुम्ही? जे तुम्हाला आटम आवडतंय, कोणते कोणते? लाडू, हा बुंदी, हा जामून, हा हे चक्की, खोबर चक्की, हा. हे जे आवडेल ते येवा करते. ही सगळं स्वयंपाक. आता येवाला मदतीला किती जण असतात? येवाच्या माग 30 बाई आहे. हा 30 बाई? 30 बाई. काय म्हणता? आता रोजच्या रोज 4 जागी स्वयंपाक. आता किती जागी आज स्वयंपाक करता तुम्ही? आज 3 जागी स्वयंपाक आहे. 3 जागी. कुणाच्या ठिकाणी? 2 जागी घर वास्तू आहे. हा एका जागी पंक्तीचा आहे. हा. आणि लाला पाटलाच्यात हे वरण भाकरी डाळीचं, हा. डाळीचं आहे. आता भाकरी पण या ठिकाणी तुम्हीच करता? भाकरीचं का चालू आहे भाकरी करण्याचं म्हणा, आणि त्याच्यानंतर डाळ पण तुम्हीच करता? हा. आता नेमकं फक्त निलंग्यामध्येच करता का निलंग्याच्या बाहेर पण जाता? निलंग्यापर्यंतच नाही, त्या नांदेडला जाता, लातूरला जाता. हा. परवा लग्नाचा कार्यक्रम होता मुरुडला, तिथं गेलतो 10 बाया घेऊन. चौकडच आहे कार्यक्रम. म्हणजे 100 लोकांपासून किती लोकांपर्यंत स्वयंपाक तुम्ही करता? 2000 3000 3000 लोकांपर्यंत. येवाच्या हातची जी काही चव आहे, फारच चांगली आहे म्हणतात. काय सांगाल? सगळं चांगलं करते येवा, व्यवस्थित सगळं. आणि नेमकं जे काही माणसाचा जे काही अंदाज आहे की बाबा 1000 लोकांना किती स्वयंपाक लागतो, 2000 लोकांना किती स्वयंपाक लागतो, त्यांचा जे काही अंदाज आहे ते एकदम बरोबर आहे म्हणतात. कधी कमी पडलंय का असं? नाही कवाच कमी पडलं नाही येवाच्या हाताने आजपर्यंत. नाही बघा, येवाचा स्वभाव कसा आहे? मस्त आहे स्वभाव. स्वभाव चांगला. तुम्हाला पैसे वगैरे व्यवस्थित आहे? सगळे पैसे केले, 1 रुपया ठेवून घेत नाही येवा कुठला बायाचा. नाही, अतिशय चांगला स्वभाव येवाचा. चांगला स्वभाव आहे. आजची ही जी काही डाळ पार्टी आहे, या डाळ पार्टीचं आयोजन काँग्रेसचे नेते लाला पटेल यांच्या दापका या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. दापका गटातून लाला पटेल यांचे चिरंजीव शाहिद पटेल हे नुकतंच मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आभार मानण्यासाठी या ठिकाणी या पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर नेमकं येवा जे काही आहेत ते येवाच्या संदर्भातली माहिती आपण श्री लाला पाटील यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. सर, नेमकं काय सांगाल की आज या ठिकाणी जे काही डाळ पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, किती जणांच्या लोकांचं या ठिकाणी नेमकं डाळ पार्टी, किती लोकांचा स्वयंपाक करण्यात आलेला आहे? नमस्कार सर. नमस्कार. 4 ते 5 हजार लोकांचं डाळपट्टी केलेली आहे. लोकांचा आभार मानण्यासाठी येवा सतत वर्षातून 8-10 वेळेस दाबकेला, आपले छोटा असो मोठा असो, येवा सतत येतात. आणि येवाची डाळ चव असते. लोक विचारतात डाळीला येवा आहेत का, त्या हिशोबाने डाळ वर्षाला 7-8 वेळेस करत होतो मी. किती वर्षापासून येवा तुमच्या या ठिकाणी घरामध्ये म्हणा लहान मोठे जे काही कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमासाठी स्वयंपाक करतात? आता 18-19 वर्ष होते सर. 18-19 वर्ष सतत येवा चवदार डाळ करतात.
कधी असं झालंय का की स्वयंपाक केला आणि स्वयंपाक कमी पडला? त्याचा विषय नाही. येवा एक्स्ट्रा ठेवून सतत बाहेर ठेवून म्हणजे कमी जास्त माणसं ठेवून डाळ कवाच कमी पडतो नाही आतापर्यंत. हां, हां. आणि मग नेमकं प्रतिक्रिया काय असते लोकांच्या तुमची डाळ खाल्ल्यानंतर म्हणा किंवा तुमचे जे काही कार्यक्रम असतं ते जेवण झाल्यानंतर नेमकं काय प्रतिक्रिया असते लोकांच्या? काय विचारतात स्वयंपाक कोणी केला वगैरे असं काय, किंवा स्वयंपाक खूपच छान केलं होतं, स्वयंपाकी कोण होतं, असे काय प्रतिक्रिया तुम्हाला ऐकायला आल्या? प्रत्येकाला माहिती आहे येवा असते म्हणून. येवा आहे म्हणतो डाळ एकच नंबर आहे सगळ्याला माहितीच आहे सरी. आणि सतत येवाशिवाय दुसरी कोण डाळ केलीच नाही आपल्यापाशी. त्या माध्यमातून डाळ एक नंबर चवदार असल्यामुळं येवाची डाळ खाण्यासाठी खास आपल्या एरियातले लोक आणि आपल्या शहरातले आणि आपले जिल्हा परिषद मतदारसंघातले लोक बरेच ठिकाणी आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निवडणुकीत डाळ केलतो. त्या निमित्तानं येवाची डाळामध्ये सगळं लोक प्रेमाने निघालेत. आज 4 ते 5 लोकांसाठी डाळीचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि ते पूर्ण स्वयंपाक येवा करणार. हा पूर्ण येवाच करणार. कंटिन्यू पहिल्यापासून येवा करत आल्यात. सणाचं असेल माझ्या म्हणजे प्रत्येक वर्षी सणाचं जेवण असेल ते बी येवाच करतात. आणि डाळ पार्टी जी आहे सतत वर्षातून 8-10 वेळेस येवाची असते. धन्यवाद. तर या होत्या यवानी केलेले जे काही डाळ आहे, डाळीचा आस्वाद घेतलेला आहे, ते जे काही प्रतिक्रिया आहेत, या प्रतिक्रिया अत्यंत बोलक्या अशा प्रकारच्या प्रतिक्रिया होत्या. या बोलक्या प्रतिक्रियेत आपल्या लक्षात येतं की यवाचा जो काही स्वयंपाक आहे हा स्वयंपाक किती रुचकर आणि स्वादिष्ट असतो. इथेच थांबू. धन्यवाद.